झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. गांधी हे विज्ञानवादी होते आणि विज्ञानाच्या माध्यमातून समाजाची प्रगती होती हे महात्मा गांधींनी सांगितलं. परंतु महात्मा गांधीचे हे सगळे चेले आज महात्मा गांधीच्या विज्ञानवादी दृष्टिकोनाला खऱ्या अर्थानं विरोध करायला लागलेले आहेत. आणि म्हणून माझे सहकारी आमदार गोपीचंद पडळकर असतील, आमच्या सर्व मतदार बंधू भगिनी असतील, आम्ही या ठिकाणी आलो की ईव्हीएम वरती तुम्ही तुमच्या पराभवाचं खपार फोडू नका. याचा अर्थ सरळ आहे की तुम्ही तंत्रज्ञानाला विरोध करत आहात. एका बाजूला या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी चॅलेंज दिलेलं होतं की ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवा. ते चॅलेंज कुणीही स्वीकारलं नाही. म्हणजे एका बाजूला काँग्रेसचा ज्येष्ठ नेता इंजिनियर असणारा यावर एक वेगळं भाष्य करत आहे, समर्थनाचं भाष्य करत आहे, आणि काँग्रेस मात्र आपल्या पराभवाचं खपार राष्ट्रवादीसह हे ईव्हीएम मशीनवरती फोडत आहेत. खऱ्या अर्थानं हा अपमान गावगाड्यातल्या शेतकऱ्याचा आहे, शेतमजुराचा आहे, माझ्या लाडक्या बहिणीचा आहे. आणि म्हणून आम्ही निषेध करण्यासाठी या महाविकास आघाडीचा या ठिकाणी जमलेलो आहोत. निश्चित मी महाविकास आघाडीला सांगतो की मतदानाची टक्केवारी वाढली. अरे लोकांना खऱ्या अर्थानं आदरणीय नरेंद्र मोदीजी असतील, आमचं महायुतीचं सरकार असेल, याच्यावरती जनतेचा आज विश्वास आहे. आणि म्हणून जनतेनं विश्वासानं मतपेटीमध्ये आपलं मताचं दान या ठिकाणी टाकलेलं आहे. खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला मताचा अधिकार दिला आणि झोपडीतल्या माणसाला सुद्धा राजा निवडण्याचा अधिकार दिला. खऱ्या अर्थानं तुम्ही हा घटनेचा सुद्धा या ठिकाणी तुम्ही अपमान करत आहात, अवमान करत आहात. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी गांधी बाबांच्याकडे आलेलो आहे की गांधीजी यांना सद्बुद्धी द्या. कारण गांधीजी म्हटलेले होते की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस विसर्जित केली पाहिजे, परंतु ही काँग्रेस यांनी चालू ठेवल्याचा हा परिणाम आहे. आणि हे गांधीला मी सांगायला आलोय की गांधीजी तुम्ही म्हणला ते खरं होता, परंतु सत्तेसाठी हे काँग्रेस विसर्जित करत नव्हते, परंतु आता जनता ही काँग्रेस या देशातनं राज्यातनं विसर्जित करायला लागलेली आहे. 78 लाख मतदान जे आहे जे वाढीव झालेलं आहे त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे. 5 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाने आकडेवारी दिलेली होती की 58% मतदान झालंय, परंतु रात्री 9 वाजता आकडेवारी ती येते 65% झाली आहे. दुसऱ्या दिवशी ती आकडेवारी जाते 66%वरती. या सगळ्या 8% वाढलेत मतदान, त्याच्यावरती प्रश्नचिन्ह. महाराष्ट्रातल्या मतदाराचा खऱ्या अर्थानं हा घोर अपमान अवमान हे महाविकास आघाडीचे नेते करायला लागलेले आहेत. अरे जनतेनं स्वखुशीनं मतदानाला जनता आली, मतदान करायला लागली, त्याचं तुम्ही स्वागत करायला पाहिजे होतं. पण तुम्ही हे मतदान का केलं? 9 वाजेस्तोवर का केलं? 10 वाजेस्तोवर का केलं? अरे टायमिंगमध्ये जे लोक आत आले त्यांना मतदान सपेपर्यंत मतदान केंद्र बंद करता येत नाही. मग आत आलेल्या लोकांना मतदान सुरू ठेवलेलं होतं आणि त्यांना जी आकडेवारी आली ती त्यावेळी जे मतदान झालं त्याची आकडेवारी आलेली होती. आणि म्हणून मला वाटतं की राज्यातल्या मतदाराचा सुद्धा हे घोर अपमान करत आहेत. आतापर्यंत हे अशाच करत आले, लोकांना मतदानापासून यांनी वंचित ठेवलं आणि निवडणुका जिंकत आले. परंतु खऱ्या अर्थानं या देशामध्ये या राज्यामध्ये रामराज्य अवतरलेलं आहे आणि या रामराज्यातली जनता आता सुखा समाधानानं आपला राजा निवडायला लागलेली आहे. हे आता विरोधकांना बघवत नाही. महायुतीमध्ये आलेले सगळे मित्र पक्ष होते ते वेगळे झाले. सदाभाऊ एकमेव महायुती सोबत आहेत, त्यांना मंत्रिपद मिळेल असं वाटतंय का तुम्हाला? मिळेल? मला या राज्यामध्ये देवाभाऊ नावाचा एक विकास पुरुष या राज्याला मुख्यमंत्री म्हणून लाभावा आणि त्या व्यक्तिमत्वानं उंच उंच शिखरं सर करावी ती आणि त्याच्या चरणापाशी पायापाशी
बसण्याची संधी या सदाभाऊला मिळावी एखादं कॅबिनेट मिळावं म्हणजे. एवढी अपेक्षा बाळगून मी खऱ्या अर्थानं काम करत एखादं आहे. कॅबिनेट मिळावं चरणाशी म्हणता, एखादं कॅबिनेट मिळावं त्या मंत्रिमंडळात. असं आहे की मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. पेरणी आम्ही करत असतो, खळ्यावर धान्याची रास कधीतरी उभा राहील, तिला सोन्याचा भाव मिळेल. सदाभाऊ खोत हा मंत्रिपदासाठी किंवा आमदारकीसाठी राजकारणामध्ये आला नाही. तो खळ्यावरच्या शेतकऱ्याच्या राशीला भाव मिळाला पाहिजे आणि त्याच्यावर चेहऱ्यावरती आनंद फुलला पाहिजे, याच्यासाठी आम्ही राजकारणामध्ये आलो. पडळकर साहेब, आज महाविकास आघाडीचे नेते दिल्लीमध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे जात आहेत, तर दुसरीकडे समर्थनार्थ तुम्ही आज मुंबईमध्ये निदर्शने करतायत, काय प्रतिक्रिया? बघा, आज आम्ही जे आंदोलन केलेलं आहे त्याचं नेमकं तुम्ही कारण समजून घ्या. राजीव गांधींनी या देशामध्ये माहिती तंत्रज्ञान आणलं, संगणक आणलं असं काँग्रेसवाले बोलत आहेत आणि आज याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निवडणुका होत आहेत. म्हणजे तुम्ही राजीव गांधीच्या विचाराला विरोध करताय का, हा माझा त्यांना पहिला प्रश्न आहे. आणि गेल्या 2-3 दिवसापासून आपल्या मीडियामध्ये आम्ही बघतोय की हे EVMमुळं झालं, हे EVMमुळं झालं, हे EVMमुळं झालं. मग आता रोहित पवार EVMमुळं निवडून आलाय का, हा माझा पहिला प्रश्न आहे. जयंत पाटील EVMमुळं निवडून आलेत का, 11,000 मताने निवडून आलेले आहेत, याचं उत्तर त्यांनी द्यावं. काल जयंत पाटलांनी तिथे एक बैठक घेतली इस्लामपूरमध्ये डायमंड हॉलला, आणि तिथं त्यांचं म्हणणं काय कार्यकर्त्यांना की 50,000चं सेटिंग ह्यांनी करून ठेवलं आहे EVMमध्ये. आता हा एवढा बावळट माणूस असेल हे मला माहीत नव्हतं. हा इंजिनियर आहे. मी आपल्या माध्यमातून जयंत पाटलांना आवाहन करतो, जर यामध्ये काही सेटिंग करता येत असेल तर त्यांनी समोर यावं आणि हे सेटिंग करून द्यावं. ते इंजिनियर आहेत म्हणतायत, बाहेरच्या देशात शिकलेले आहेत असं मी वाचलंय पेपरमध्ये. ते जर खरे इंजिनियर असतील तर त्यांनी हे EVM हॅक कसं होतंय, ह्याचं सेटिंग कसं होतंय, 50,000चं सेटिंग कसं होतं यामध्ये, ते त्यांनी दाखवावं. त्यांनी जर हे दाखवून सिद्ध केलं तर मी आणि सदाभाऊ, मी 50 रुपये आणि सदाभाऊ 51 असे 101 रुपये मी बक्षीस त्यांना देईन. आणि या देशामधला कुणी हॅकर असेल, या देशामधला कुणी हॅकर असेल आणि त्यानं जर हे हॅक केलं तर त्याला आम्ही 11 लाख रुपयाचं बक्षीस देईन. कारण मी 2019ला विधानसभेची निवडणूक अजित पवारांच्या विरोधात लढलो. जर भाजप EVM सेटिंग करत असेल तर गोपीचंदचं डिपॉझिट गेलं असतं का, जवळपास तर आणून ठेवलं असतं ना. एक 50,000नं 25,000नं. सदाभाऊ 24,000 मतांनी 2014ला निवडणूक हरले. मग EVM जर असतं तर सदाभाऊ हरले असते का? अरे कर्नाटकामध्ये तुमचं सरकार आलं काँग्रेसचं तेव्हा EVM घोटाळा नाही. जेव्हा जेव्हा तुमचं तेलंगणामध्ये सरकार आलं तिथं काय भानगड नाही. अरे केरळमध्ये बघा, आम्ही विरोधकांचं सरकार कशाला आणून देऊ? आमच्या 150 कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या त्या केरळमध्ये. पश्चिम बंगालमध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. आज तुमचा पराभव या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी, महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांनी, महाराष्ट्रातल्या OBCनी, मायनर OBCनी, गरीब मराठा समाजाच्या मतदारांनी आणि इथल्या लाडक्या बहिणींनी केलेला आहे. हा त्यांचा अपमान आहे. तुम्ही आज EVMवरती बोलताय. आता नाना पटोलेंचं मी स्टेटमेंट वाचलं, ते आता 218 मतांनी निवडून आलेत. ते काय म्हणतायत, 6 वाजल्याच्या नंतर मतदान काय झालं. मी माझ्या जत विधानसभा मतदारसंघातील यादी घेऊन आलोय. 73 बूथ आहेत. जे 73 बूथ आहेत, या 73 बूथवरती 6 वाजल्याच्या नंतर मतदान झालं. का 6 वाजल्याच्या नंतर मतदान झालं? कारण लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता, उत्स्फूर्त लोकांचा पाठिंबा होता. आणि आपला नियम काय सांगतोय, 6 वाजेपर्यंत मतदान करण्याची वेळ आहे. त्या वेळामध्ये मतदान केंद्राच्या कॅम्पसमध्ये जो मतदार आलेला आहे त्या मतदाराला मतदान करण्याचा अधिकार आहे. आणि त्यांना तुम्ही सगळे निवडणूक अधिकारी चिठ्ठ्या देतात की बाबा तुम्ही 6च्या आतमध्ये होता, आणि नंबरिंग टाकून चिठ्ठ्या दिल्या जातात. आज माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये 3,465 मतदान झालंय. हे 6 नंतर 9 वाजेपर्यंत झालंय. एवढी पण अक्कल जर महाविकास आघाडीच्या नेत्यांना नसेल तर मला वाटतंय त्यांनी राजकीय संन्यास घेतलेला चांगला. आज तुम्ही EVMवरती, हा शरद पवारांचं स्टेटमेंट काय होतं कराडमध्ये की मी याच्यावरती अभ्यास करतो आणि बोलतो. आता सकाळी 11 लगेच स्टेटमेंट बदललं. छोटं राज्य आम्हाला दिलं आणि मोठं. मग काय अभ्यास केला पवारांनी, काय अभ्यास केला तुम्ही विचारा ना. की तुम्ही 12 तासामध्ये असा कोणता अभ्यास केला की तुमची EVMवरती शंका आली. तर हे रडीचा डाव खेळतायत, हे चुकीच्या पद्धतीनं वागतायत. आणि म्हणून सदाभाऊ आणि आम्ही, आमचे सगळे सहकारी मित्र यांनी सगळ्यांनी ठरवलं की हे नवतंत्रज्ञानाला विरोध करतायत. आज राजीव गांधी लोकसभेमध्ये बोलले होते, मी दिल्लीतून 1 रुपया पाठवला तर गावामध्ये जाताना शेतकऱ्याकडे 10 पैसे जातात. आणि नरेंद्र मोदी साहेब दिल्लीतून 1 रुपया पाठवतात, जशाचा तसा त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती जातो. हे नवतंत्रज्ञान आहे. मग तुम्ही चुकीच्या पद्धतीनं यावरती खापर फोडत असाल तर त्याचा निषेध करण्यासाठी आज
गांधी बाबांच्या जवळ या सगळ्यांना सुबुद्धी द्यावी, हे गांधी विचाराचे आहेत असं स्वतःला समजतात, तर त्यांना सुबुद्धी द्यावी, ईव्हीएमला बदनाम करू नये. आणि तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही दाखवा ना हे करून. तुम्हाला आमचं ओपन चॅलेंज आहे. निवडणूक आयोगानं पण आवाहन केलं होतं, जर यामध्ये काही चुका असतील, यामध्ये त्रुटी असतील, यामध्ये सेटिंग करता येत असेल तर त्यांनी सेटिंग करावं. जयंतराव पाटील हे त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. नाना पटोलेंना पण माझं आव्हान आहे, जर यामध्ये सेटिंग असेल, रोहित पवारला पण आव्हान आहे, तर तुम्ही 2 दिवसाच्या आतमध्ये ते तुम्ही उघड करून दाखवा. नंतर परत तुमचं थोबाड या विषयावरती पूर्णपणे बंद करा. परंतु रोहित पवार सातत्याने या सगळ्या संदर्भात ट्विट करतात आहेत, माध्यमांच्या प्रतिक्रिया देतात आहेत की मी जरी निवडून आलो तरी आमचे असंख्य महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार हे ईव्हीएम मुळेच पडलेले गेले आहेत आणि घोळ मोठ्या प्रमाणात झाला. हे बघा, मतदारांच्या आकडेवारीत लोकसभा ते विधानसभा या 4 महिन्यामध्ये मतदारांच्या आकडेवारीत वाढ झाली. काल निवडणूक आयोगानं याच्याबद्दल क्लेरिफिकेशन दिलेलं आहे. ज्या पद्धतीनं ही स्टेटमेंट केली जात आहे ती पूर्णपणे चुकीची आहेत. रोहित पवाराच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे. मागच्या 4 दिवसापूर्वी शरद पवारांनी जे स्टेटमेंट केलं होतं प्रचाराच्या दरम्यान, रोहित पवारांनी कर्जत जामखेडला वेळ दिला, आता त्यांना महाराष्ट्रभर काम करायचं आहे. याचा अर्थ काय, त्यांना आता आम्ही मंत्री करणार आहोत. आणि त्यांचं स्वप्न महाराष्ट्रातल्या जनतेने पूर्णपणे धुळीला मिटवलं. त्याच्या डोक्यावरती परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याला मिरजमध्ये कृपामाईचं हॉस्पिटल आहे की जे वेड्यांवरती उपचार करतं, तिथं या रोहित पवाराला ॲडमिट करावं लागणार आहे. तो आता दुसरं काही करू शकत नाही. ट्विट करणं, मीडियात बोलणं, दुसरा त्यांच्याकडे आता प्रयोग नाही. लपायला त्यांना आता ईव्हीएम शिवाय दुसरी जागा महाराष्ट्रातल्या लोकांनी ठेवलेली नाही. तुम्ही मोठ्या पवारांविषयी, शरद पवारांविषयी स्टेटमेंट केलं की शरद पवार नावाच्या अध्यायाविषयी काय काय नेमकं काय म्हणायचं? हे बघा, पवारांचं राजकारण पूर्णपणे लोकांनी संपवलेलं आहे. आता तुम्ही बघितलं, एखाद्यानं नोकरी केली का माणूस काय म्हणतोय, मी नोकरीला लागलोय तर मला सन्मानपूर्वक सेवानिवृत्ती व्हावी, पै पाहुणे यावेत, माझ्यावरचे अधिकारी यावेत, एखादा राजकीय नेता यावा आणि त्यांना मला सन्मानानं सेवानिवृत्तीचा सत्कार करावा. पण पवाराच्या नशिबात सेवानिवृत्तीचा सत्कार नाही. लोकांनी राजकारणातून बडतर्फ करून टाकलं, त्यांना राजकारणातून बाजूला करून टाकलंय, काढून टाकलेलं आहे. त्यामुळं आता त्यांची क्षमता, त्यांची लायकी, त्यांची पात्रता ही महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांना दाखवून दिलेली आहे. आणि त्यामुळं आता पवार नावाचा राजकीय अध्याय पूर्णपणे संपलेला आहे. इथून पुढं पवारावरती मला कुठलाही प्रश्न विचारू नका. अशा किरकोळ लोकांच्या वरती मी इथून पुढे बोलणार नाही. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं असं तुम्हाला वाटतंय का? कारण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार जवळजवळ काय तो महायुतीच्या मध्ये नाही, हे आमचे नेते आहेत सगळे, ते बसून निर्णय घेतील. आम्ही कार्यकर्ते आहोत. कार्यकर्त्यांच्या भावना काय? मंत्रीपद स्वीकारावं, उपमुख्यमंत्रीपद? नाही, देवाभाऊ मुख्यमंत्री होत आहेत आणि ते व्हावेत हे राज्यातल्या कार्यकर्त्यांच्या भावना होत्या, त्या पोहोचलेल्या आहेत. मला वाटतं की ईव्हीएमच्या बाबतीमध्ये हे जे काही निवडून आले, नाना पटोले असतील, जयंत पाटील असतील, यांनीच काहीतरी ईव्हीएम मध्ये गडबड केलेली आहे. कारण आम्हाने प्रश्न पडलेला आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याने, लाडक्या बहिणीने, गावगाड्यानं मतदान केलं आणि ही चुकून घडी कसं काय निवडून आलं रोहित पवार वगैरे. आणि निश्चितपणानं या मशीनमध्ये, यांच्या मतदारसंघामध्ये गडबड झालेली आहे आणि त्याची चौकशी सरकारनं करावी की हिने काय गडबड केली या मशीनमध्ये, की हे कसे काय निवडून आले. हाच प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला आणि आम्हाने पडलेला. या पराभवानंतर महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी फाटाफूट झालेली आहे. अंबादास दानवे म्हणतात की उमेदवार घोषित होत नाही, एवढा वेळ लागतोय, मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अजून घोषित होत काय आता गडबड नाही, आपल्याला सगळं व्यवस्थित आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री पण आहेत, चिंता करू नका. आज उद्या होईल काय तर मुख्यमंत्री नाराज फोटो कालचा बराच व्हायरल नाही की असं काय नाही, असं काय तेच वाटत. सगळ्यांची काळजी घेत आहेत. त्यांनी सांगितलं ना, मी काळजीवाहू मुख्यमंत्री आहे, सगळ्यांची काळजी घेतोय. परंतु महाविकास आघाडीमध्ये आता पराभवानंतर फाटाफूटची प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते म्हणतात की आता यापुढे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंनी एकला चलो रेची भूमिका घ्यावी अशी त्यांच्या नेत्यांची मागणी आहे, असं त्यांचं. फाटाफूट व्हायला आता शिल्लक काय राहिलंय? फाटाफूट व्हायला मोठा पक्ष लागतो फुटायला. आता तिघाचे मिळून 46 आहेत, एसटीत 50 सीटा असतात, एसटी मध्ये सुद्धा सगळे बसतात आणि 4 उद्धव ठाकरे, शरद पवार आणि कोण राहिला उरला सुरला पण त्यात बसू शकतोय. आता त्यात फाटाफूट होणार काय? त्यामुळं त्यांच्या फाटाफुटीला महत्त्व नाही. त्यांच्या आता पूर्णपणे लक्षात आलेलं आहे की जनतेने पूर्ण नाकारलेलं आहे. उद्धव साहेबांनी जे हिंदुत्व सोडलं आणि या सगळ्या चुकीच्या लोकांच्या बरोबर गेले, त्यांना आता पश्चातापाची वेळ आलेली आहे असं
माननीय अंबासाहेब दानवे साहेबांच्या वक्तव्यातून दिसून येत आहे. ओके, धन्यवाद. भारत माता की जय, भारत माता की जय. शॉर्ट मध्ये घ्या, थोडं शॉर्ट. करा हिंदी में करा, नॅशनल न्यूज करतेत माझ्यापेक्षा चांगली हिंदी आहे त्यांची. कांग्रेस और शरद पवार की एनसीपी ईवीएम मशीन के बारे में यहाँ उन्होंने आंदोलन छेड़ने का ऐलान किया है, लेकिन उनका पराभव राज्य के किसान हो, मजदूर हो या लाडली बहन हो, उन्होंने उनका पराभव किया है. लेकिन वो सब छुपने के लिए उनको कोई जगह नहीं रहे महाराष्ट्र के अंदर. वो ईवीएम मशीन के पीछे छुपने के लिए सब जा रहे हैं. लेकिन हम ये मानता है कि ईवीएम मशीन पर वो दोष मत लगाओ. आप जो 60 साल में काम किया उसके ऊपर सब जनता नाराज थी, और 2.5 साल में जो हमारे सरकार ने, महायुति सरकार ने जो काम किया, काम पे भरोसा रखकर लोगों ने हमें वोट दिया है. तो मैं ये मानता हूँ कि नया तंत्रज्ञान राजीव गांधी ने लाया था, उसका समर्थन उन लोगों ने किया था. महात्मा गांधी का विज्ञान दृष्टि था, लेकिन महात्मा गांधी का कांग्रेस आज ऐसी चल रही है कि उसको विज्ञान दृष्टिकोण उन्होंने छोड़ दिया है. इसलिए हम गांधी के पास आए हैं कि आपकी कांग्रेस विज्ञान दृष्टिकोण वाली कांग्रेस नहीं रही है. और गांधी ने बोला था कांग्रेस बर्खास्त करना चाहिए, लेकिन महाराष्ट्र के अंदर लोगों ने कांग्रेस बर्खास्त किया है. इसीलिए हम गांधी के पास आए हैं. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.